ऑल इंडिया काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नीट परीक्षा पेपर फुटी असेल आणि जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेला कथित लाठीचार्ज असेल याचा निषेध म्हणून शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष माननीय सचिन नाईक असतील आणि राज्याच्या काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाके असतील यांच्या नेतृत्वात या ठिकाणी संविधान चौकातनं कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। माझ्यासोबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सचिन नाईक आहेत। काय सांगाल, काय मागणी होती कॅन्डल मार्चच्या माध्यमातून? धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा म्हणजे ही एक आता सुरुवात झालेली आहे आणि या राजीनाम्याने जो मोदींना जो अहंकार आला होता त्या अहंकाराला या लोकशाहीने पायदळी तुडवण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे या पद्धतीने अत्याचार करण्यात आलेले आहे आणि अशा या सगळ्या विद्यार्थ्यांवर सोबत न्याय झाला पाहिजे। त्यांच्या ज्या अधिकार आहेत, घटनात्मक अधिकार आहेत, ते त्यांना मिळाले पाहिजे। 2 कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं, त्याचं काय झालं? मोदींनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे। केवळ मोदी हे दिखावा करतात आणि प्रत्यक्षामध्ये कोणतीही कृती करत नाहीत आणि त्यामुळे आता त्यांना कृती करावी लागेल, नाहीतर या देशाचा जनजी त्यांचाही राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही आणि हे देखील आता त्यांना या माध्यमातून कळालं असेल आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस या विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून या लढाईला आणखीन मजबूतीने या देशामध्ये सामोरे नेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। राज्याच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाके माझ्यासोबत आहेत। ताई, काय एकंदर देशाची आणि राज्याची परिस्थिती आहे? आता सगळा देश पेटून निघाला, कोणाला काही सांगायची गरज राहिली नाही। या देशाचं वातावरण सगळ्यांनी बघितलं। भाजपाचे जे नेते आहे आदरणीय सगळे, त्यांनी आमचे राहुलजी गांधी यांनी आमच्या युवकांसाठी हा लढा दिला होता। राहुलजींना ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेता असून सुद्धा ज्या पद्धतीने त्यांच्यावर म्हणजे पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना नेलं हे सगळ्या देशाने बघितलं। आज देशामध्ये महिलांवर वाढते अत्याचार, ह्या सर्व गोष्टी उघड्या डोळ्यांनी आपण बघतोय, रोज अत्याचार होत आहे। परंतु यांनी युवकाला सुद्धा एकदम हलक्यामध्ये घेतलं होतं। यांना असं वाटलं आम्ही जे अत्याचार करतोय युवक सुद्धा सहन करेल, परंतु हा काही कोणी केलेला स्टंट होता। यांचे जे आम्ही स्टेटमेंट ऐकतो, पूर्ण देश प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण बघितलं असेल, कुठला पक्ष नव्हे तर सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली होती। आज जंतर मंतरवर जर तुम्ही बघितलं असाल तर सर्वसामान्य युवक सुद्धा त्या ठिकाणी होता। त्यांच्यावर लाठीचार्ज झाले, त्यांना अश्रुधूर झाले, त्यांच्यावर बंदुकीने गोळ्या झाडल्या गेल्या, अशा पद्धतीने गोळीबार सुद्धा त्या ठिकाणी झाला। असं हे जुलमी सरकार आहे, परंतु यांचा जो अहंकार आहे तो अहंकार युवा शक्तींनी संविधानाने आज तड्याला गेलेला आहे। कारण जेव्हापासून मोदी सरकार आलं, कितीही अत्याचार झाले, काहीही बोललं तरी एकही नेत्यांनी आणि एकही मंत्र्यांनी राजीनामा दिला नव्हता। परंतु आजचा राजीनामा ही मोदींची हार आहे आणि हे सर्व देशाने बघितलं, ही सुरुवात आहे। यानंतरचा राजीनामा हा मोदीचा राहणार। मित्रांनो, शहर काँग्रेस कमिटी असेल, तालुका काँग्रेस कमिटी असेल आणि जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या माध्यमातून हा भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला होता आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असतील, यवतमाळ नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक असतील आणि एकंदर या परिसरात सर्व नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले। थांबतो, पंढरी पाटे, यवतमाळ।